अजब रमा राघवची जोडी। आता काय झालं? काम झालं? अहो ते काय इन्स्टंट नूडल्स आहेत का? ती गॅस पेटवला की झाले नूडल्स तयार। थोडा वेळ द्याल की नाही? नाही नाही नाही, हे बघ जसे जसे दिवस जातील ना तसा तसा जास्त उशीर होत जाईल, कळतंय का तुला? हे सगळं कळतंय मला, पण हे काम जर मी स्वतः करायला गेले ना तर इथे कोणीही ऐकणार नाहीये माझं। पण आपलं काम करेल असा माणूस मी बरोबर हेरलाय। गुड गुड, म्हणजे तू तुझं टीम बिल्डिंगचं काम सुरू केलंयस तर? हो, आणि त्यांच्या टीमची फोडाफोडी सुद्धा। रिअली? वाव, दॅट्स वंडरफुल। बरं मला सांग, कोण आहे तुझा पहिला टीम मेंबर? श्रुती। सध्या तिला रमाचा इतका राग आलाय ना की तिला आपल्या बाजूने खेचणं मला फारसं कठीण जाणार नाही। हे बघ, आपल्या कामासाठी ह्याच टीम मेंबरचा जास्तीत जास्त वापर कर, ओके? म्हणजे आपल्या पुढच्या खेळीमध्ये आपल्याला कोणाला आणि कसं वापरायचं हे बरोबर कळेल, ओके? ऑल द बेस्ट। थँक्यू। हा रमा मॅडम, घर आलं तुमचं। रमा, घर आलं तुझं, चला। रमा, हे रमा, घर आलं। राघव, मला ना घरी जावंसंच वाटत नाही। मला गाडीवरून उतरावंसं समजत नाही। छान एखाद्या लॉंग ड्राईव्ह वर जावं। काय करणार? अनफॉर्च्युनेटली नाही जाता येणार आपल्याला। का? काय म्हणजे काय? अंकल गुरुजींचे रूल विसरलास का? रात्री घरी लवकर परत यायचं। आपण असं करू, आपण तुझ्या अंकल गुरुजींचे रूल्स पण पाळू आणि आपण लॉंग ड्राईव्हला पण जाऊ। ते कसं? तुझ्या राघवसाठी काहीच अशक्य नाही। डोळे बंद कर। काय? का? कर तरी। तरी पण रमा, डोळे बंद कर, डोळे बंद कर। बरं करते। आता नीट इमॅजिन कर, आपण ना बाईक वरून मस्त लॉंग ड्राईव्ह वरती निघालोय। वेगात आपली बाईक चालली, तू मला घट्ट मिठी मारून बसलीस। छान गार वारा सुटलाय, शुभ्र चांदणं पडलंय आणि त्या गार वाऱ्यात ना तुझी ओढणी आणि तुझे केस हवेत उडतायत। माझं रस्त्याकडे लक्षच नाही, मी आरशातून तुलाच बघण्यात गुंग आहे। आणि अशा सगळ्यात ना अचानक एक स्पीड ब्रेकर येतो आणि मी पटकन ब्रेक दाबतो आणि गाडी हवेत उडते। आणि म्हणून तू घाबरून मला आणखीन घट्ट मिठी मारतेस। अशीच तू मला छान बिलगलेली असताना अचानक, रमा, हे रमा, हाय। अगं जावई बापू ना तर बाहेरच का ठेवलेस उभं? आत ये ना जावई बापू, आत या, आत या। राघव, की मम्मा आपल्याला इमॅजिनेशन मध्येही इतकं सोडत नाही। मुद्दाम मला दात काढून दाखवतायत। ठीक आहे ना, तुझी मम्मा यायच्या आत आपली एक लॉंग ड्राईव्ह झाली की नाही पटकन? ए होय, ही इमॅजिनेशनची आयडिया ना एकदम मस्त आहे। अरे ही फक्त आयडिया नाहीये, ही एक जादू आहे, जादू। आणि आता ही जादू तुझ्याकडे पण राहणार आहे। काय? हो, आता मी सतत तुला इमॅजिन करणार आणि नेहमी तुझ्या सोबतच राहणार। माझ्या ऑफिस मध्ये आपण एकत्रच असतो, रात्रीचा तेवढा प्रश्न आहे। अरे पण रात्र 12 तासाची असते।
तेवढा वेळ सुद्धा मला तुझ्यापासून लांब राहायचं नाही. एडी लाडूबाई. जितका वेळ बोलायचं तितका वेळ बोला, जितका वेळ एकमेकांना भेटायचं तितका वेळ भेटा. कारण ह्यानंतर एकमेकांचे चेहरे बघणंही तुमच्यासाठी खूप मुश्किल असेल. श्रुती, तुला बडीशेप हवी होती ना? ठीक आहे. तुला कुठे सापडला हा डब्बा? मी मगाचपासून शोधत होते. अगं अगदी कोपऱ्यात जाऊन मागे पडला होता तू. मी हात घालून खेचून बाहेर काढला त्याला. कसं आहे ना श्रुती, मला जी गोष्ट हवी असते ना ती मी कुठल्याही कोपऱ्यातून शोधून काढू शकते. आता हेच बघ ना, हा डबा जर का आत्या किंवा आजीच्या नजरेला पडला असता तर तो त्यांनीच घेऊन टाकला असता, मग तो मला मिळालाच नसता. ते तर आहेच, म्हणजे नजरेसमोर दिसलेली वस्तू कोणीही घेईलच ना. मला दिसला असता तर मी पण घेतला असता. मग माणसांच्या बाबतीत सुद्धा हेच घडतं असं नाही वाटत का ग तुला? म्हणजे एखादा माणूस जर सतत आपल्या डोळ्यांसमोर राहिला तर तो सुद्धा आपला व्हावा असं वाटतंय ना, जसं रमा आणि राघव बरोबर झालं. हो बरोबर आहे तुझं. म्हणजे ते ऑफिसमध्ये एकत्रच असतात ना ग, म्हणूनच प्रेमात पडले. आणि तेव्हा तर रमा सुद्धा इथेच होती राहायला. तेच तर श्रुती, भलेही आता ती इथे राहत नाहीये, पण मला सांग, काम करणाऱ्या माणसाचा जास्त वेळ कुठे जातो? घरी की ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये. आणि दादाला तर कधी कधी इतकं काम असतं की त्याला घरी यायला रात्रीचे 9 वाजतात. तेच तर ना, सकाळी 9 ते रात्री 9 राघवराव आणि रमा एकत्र असतात. काकांनी भलेही त्यांच्या लग्नाला परमिशन दिलेली नाहीये, पण त्याचं त्यांना काहीच वाटत नाहीये ग, कारण ऑफिसमध्ये सतत त्यांना एकमेकांचा सहवास मिळतोय. म्हणजे आता त्यांचं प्रेम आणखीन घट्ट होत जाणार. श्रुती, त्या रमाने तुझ्या आयुष्यात कितीही ढवळाढवळ केलेली असली ना तरी सुद्धा आता मात्र सगळं काही तिच्या मनासारखंच होणार. अगदी राघवरावांची लग्न सुद्धा. नाही, तिचं खरं रूप समोर आल्यावर मला नको आहे ती माझी बहिणी म्हणून. अगं पण ते एकत्र काम तर करतच राहणार ना? नाही करणार. अगं आबांच्या लक्षात नसेल आला तुझा मुद्दा. अगं मग तो त्यांच्या लक्षात कोण आणून देणार? तिथे मी काहीही बोलायला गेले तर त्यांना असं वाटतं की मी मुद्दामच करते. मी बोलेन, आबा मला नाही म्हणणार. आणि तसंही आता दादा आणि रमानी एका ऑफिसमध्ये काम करायलाच नको. आबांना हे आलंच पाहिजे लक्षात. राघवला कॉल करू का? नाही नको, इतक्यात त्याला कॉल करायला नको. अजून तो घरी पोचला नसेल. आज सगळं किती हॅपी वाटतंय, सगळं किती शांत आहे. आज आकाशात चंद्र सुद्धा किती मोठा आहे. मला ही मोमेंट आता राघव सोबत शेअर करावीशी वाटते. एक मिनिट, मी का टेन्शन घेते? माझ्याकडे तो मॅजिक आहे. Oh